हॅलो हाय नमस्ते सर्वांना. सरे स्वामी समर्थ. उन्हाळा आला की लिंबू महाग होतात आणि रोज रोज लिंबू सरबत पिऊन जरी कंटाळा असेल तर हे झटपट अगदी शरीराला थंडावा देणारं आणि जितकंच पोषण आणि छान असं आपलं आंब्याचं पण, कैरीच्या आंब्याचं पण आहे. अगदी सोपी रेसिपी आहे नेहमीप्रमाणे, त्यामुळे स्किप न करता संपूर्ण पहा. बघा, हे 4 मी आंबे घेतलेले आहेत. छान असे धुवून घ्यायचे आहेत जेणेकरून ह्याचा चीक तो नसतो ना तो व्यवस्थित गेला पाहिजे. अशा पद्धतीने छान असं स्वच्छ पाण्याने 1-2 वेळा मी धुवून घेतलेले आहे, कारण की शेतातून आंबे आता पाड काढलेला आहे त्यातीलच म्हटलं. आणि आज मुलंही सर्व घरी आहेत त्यामुळे त्यांचा दंगा चाललेला आहे, मम्मी काहीतरी गार बनवून दे. मग आता लिंबही संपलेले आहेत घरातील. मग म्हटलं चला तर मग तुम्हाला म्हटलं आंब्याचं छान असं पण करून देते. त्यामुळे बघा, आंबे छान असे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्याच्या आता चाकूच्या साहाय्याने ना छान असं सालवरून काढायचे आहेत. थोडे आंबे असे पिकलेले आहेत बघा, थोडेसे म्हणजे जास्तही पिकलेले नाही आहेत, थोडेसे पिकलेले आहेत. या पद्धतीने मी छान असे ह्याचे साल पूर्ण व्यवस्थित काढून घेते आणि सुरीच्या साहाय्याने ह्याचे छान छान असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपण अशीही कैरी शिजवू शकतो. परंतु लहान लहान तुकडे केले ना की पटकन आवरतं आणि छान मऊसूद आपलं कैरी शिजतेही. त्यामुळे ह्याच्यामध्ये ना मस्त असे कैरीचे काप करून घ्यायचे आहेत. तुम्ही लहान मोठे कसेही करू शकता. मी थोडे लहान थोडे मोठे केलेले आहेत, कारण की मुलांचा दंगा चाललेला आहे खूप. आणि उन्हाळ्याचे दिवस म्हटलं तर मुलांना काही ना काहीतरी खावं तर द्यावंच लागतं. त्यामुळे म्हटलं चला तर मग म्हटलं आज मस्त असं तुम्हाला कैरीचं पण करून देते. त्यामुळे तुम्हीही शांत बसाल. आणि थोडा उन्हाळा असल्यामुळे उन्हाचं प्रमाणही जास्त वाढलेलं आहे बघा. त्यामुळे असं कैरीचं पण जर तुम्ही करून दिला, अगदी सोपी रेसिपी आहे, त्यामुळे स्किप न करता संपूर्ण पहा. आणि तुम्ही कुठून पाहता माझी रेसिपी तीही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला प्लीज सपोर्ट करा बरं का. तुमच्या सपोर्टची गरज खूप आहे आणि खूप छान तुम्ही सर्व यूट्यूब फॅमिली खूप छान सपोर्ट करते. त्याबद्दल खरंच तुमचे अगदी मानावे तितके आभार कमीच आहेत. बघा, या पद्धतीने ना मी सर्व असे काप करून घेते. थोडं मध्ये असे पिकलेले आहे कैरी आपली. बघा, या पद्धतीने मी सर्व काप कमी जास्त असे लहान मोठे करून घेतलेले आहेत. आणि छान असं एका पातेल्यामध्ये हे कैरीचे जे काप आहेत ना ते मी टाकलेले आहेत. आणि कैरी आपली थोडी पिकलेली आहे बरं का, त्यामुळे ना अर्धा ग्लासच ह्याच्यामध्ये पाणी घेणार आहे, कारण की कैरी पिकलेली थोडी असल्यामुळे पटकन शिजून येते. त्यामुळे आता मी गॅसवरती ना पातेलं हे ठेवते आणि छान अशी शिजावी आणि छान अशी ह्याला वाफ बसावी. त्यामुळे 5 मिनटं मी झाकण देऊन कैरी छान अशी शिजवून घेते. बघा, 5-10 मिनिटांनी मी उघडून पाहते, तुम्हाला दाखवते. बघा, छान अशी मंद आचेवरती आपली कैरी शिजवून घ्यायची आहे बरं का. आणि पाणी कमी घातल्यामुळे ना कैरी ही छान शिजलेली आहे आणि जास्त पातळही कैरीचं पण आपलं होत नाही, घट्टसर असं कैरीचं पण होतं. आता मॅशरच्या सहाय्याने ना ह्याला छान असं मॅश करून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्याच्यामध्ये अजून पाणी आपण नाही ॲड करू शकत. आणि कैरीचं पण असंच छान लागतं. ह्याच्यामध्ये जेवढा पण्याचा गर असतो ना म्हणजे कैरीचं, तितकाच गूळ वापरायचा आहे. आता हे माझं 1 वाटी कैरीचं गर झालेलं आहे, त्यामुळे मी 1 वाटी गूळ ह्याच्यामध्ये वापरला आहे. तुम्ही जर थोडी कैरी आंबट असेल आणि तुम्ही कच्च्या कैरीचं जर पण करणार असाल तर थोडंसं गूळ जास्त वापरू शकता. आता त्याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर आणि जायफळ पावडर घातलेले आहे, कारण की मुलांना खूप छान जायफळ पावडर आणि थोडे शरीराला थंडावाही देतं हे पण. त्यामुळे दुपारच्या वेळेत मुलांना करून दिलेलं आहे. बघा, आता 5 मिनटं मी छान असं गूळ वापरून गूळ घालून ह्याच्यात शिजवून घेते. 5 मिनटं मंद आचेवरती ना 5 मिनटं ह्याला शिजवून घ्यायचं आहे. बघा, आता शिजवून मी गार करून घेतलेलं आहे. आता मी हे चाळणीमध्ये काढून घेतलेलं आहे. आणि चाळणीमध्ये आपण जसं पुरण वाटतो त्याच पद्धतीने हे असं पण आहे ना ते चाळणीतून खाली असं मॅश करून घ्यायचं आहे, जेणेकरून पण्याचा स्मूथपणा आणि टेक्स्चरही खूप छान येतं आणि खूप छान लागतं बरं का. हे चवीला पण अगदी शरीराला थंडावं देतं. बघा, आता इथं तुम्हाला दाखवते किती पल्प ह्याचा किती हे झालेला आहे, छान असा स्मूथ झालेला आहे, तुम्ही बघू शकताय. चला तर मग आता आपण पण तयार करायला घेऊ. त्याच्यासाठी बघा, एका तांब्यामध्ये मी थोडेसे बर्फाचे क्यूब टाकलेले आहेत आणि त्याचमध्ये ना ह्या चमच्याच्या साहाय्याने मी 2 चमचे म्हणजे 2 ग्लासच करणार आहे, त्यामुळे 2 चमचे ह्याच्यामध्ये आंब्याचा जे पण्याचा गर असतो ना तो टाकून देते आणि छान असं तांब्याच्या साहाय्याने ना
दोन्ही बाजूने ह्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आंब्याचं पण असतं ते खाली बसू नये म्हणून. आणि तुम्ही हे आंब्याचं पण एका काचेच्या भरण्यात स्टोर करून ठेवला तरीही चालतं, अगदी 2-3 दिवस चालतं. आणि उन्हाळ्यामध्ये हे आपलं आंब्याचं पण तयार झालेलं आहे. चला तर मग जाता रेसिपी आवडली तर जाता चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही कुठून माझी रेसिपी पाहता ही कमेंटमध्ये सांगा. आणि इथून पुढे तुम्हाला कोणती माझी रेसिपी पाहायला आवडेल ते हे कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.